अश्विन भाग अंतिम. अश्विन फ्लाईट इंजिनियरच्या साहाय्याने प्लेनच्या अंडर कॅरियर्समधून कसा प्रवेश करायचा याचा प्लॅन तयार करू लागला. तेव्हा इंजिनियरने सांगितलं, सर आपण अंडर कॅरियर्समधून प्लेनच्या आत जाऊ शकतो, पण त्यामध्ये थोडी रिस्क आहे. तेथील जागा फार अरुंद तसेच खूप वेगवेगळ्या वायर्स आणि पाईपलाईनने बनवलेल्या असल्या कारणाने तिथून प्रवेश करणे थोडे कठीण आहे. तरी पण मी प्रयत्न करून तुम्हाला आत नेऊ शकतो. त्यामध्ये बराच वेळ लागू शकतो. तरी जवळजवळ किती वेळ लागू शकतो? साधारणपणे 1-2 तास लागतील. त्यावर विचार करत अश्विन त्याला म्हणाला, ठीक आहे, तू प्रयत्न कर. 2 तासात आमची बॅकअप टीम पण येईल. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला हे काम अतिशय सावधगिरीने आणि कुणालाही त्याचा पत्ता लागता कामा नये. तुला तुझ्या कामात मदत हवी असेल तर मी तुला माझे काही ऑफिसर देतो. काही झाले तरी मला प्लेनमधील सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढायचे आहे. त्यासाठी तुझीही मदत लाख मोलाची असेल. सर, तुमची मदत करणे हे माझे भाग्य समजतो आणि तसेच देशाच्या सेवेसाठी सहकार्य करण्याची संधी मला मिळाली ही मी त्यातच धन्यता मानतो. आणि तुम्ही तर आपल्या देशासाठी स्वतःचे प्राणसुद्धा समर्पण करता. मी एवढे तर करू शकतो ना? अश्विन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, मला तुमच्याकडून आणि आपल्या देशाच्या प्रत्येक तरुणांकडून हीच अपेक्षा आहे. चल आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. त्यानंतर ते गुच्चू प्लॅनच्या अंडर कॅरियर्सजवळ पोहोचतात. प्लेनचा इंजिनियर आणि इक्विपमेंटच्या साहाय्याने प्लेनच्या खालील भाग उघडण्याचा प्रयत्न करू लागतात. तिकडे प्लेनच्या आत तन्वीला रडायला येऊ लागले. ती मनातल्या मनात विचार करू लागली, माझ्यासोबतच का नेहमी संकटे येत असतात? मी तर अश्विनला भेटायला आली होती आणि अचानक हे प्लेन हायजॅक झाले. अश्विनला तर माहीत पण नसेल प्लेन हायजॅक झाले म्हणून. तो मला फोन करत असेल आणि माझा फोन बंद दाखवत असेल. आता ते लोक माझ्यासोबत काय करतील देव जाणे. आताच त्याने एका व्यक्तीला खूप मारहाण करून विमानाच्या खाली ढकलले. त्या व्यक्तीचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यांसमोर जात नाही. असेच एक एक करून हे लोक सगळ्यांना मारून टाकतील. एवढ्या वर्षाने कुठे खरं प्रेम माझ्या नशिबात आलं होतं. आता कुठे मला प्रेम काय असतं ते कळलं होतं. मला माझे संपूर्ण आयुष्य अश्विनसोबत घालवायचं होतं. म्हणजे ही त्यांची आणि माझी शेवटची भेट होती. तो मला आणि मी त्याला परत कधीच बघू शकणार नाही. आम्ही रंगवलेली स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. असा विचार करून ती डोळे पुसू लागली. तेवढ्यातच त्यांच्यातील एक आतंकवादी तन्वीच्या सीटवर बसले. थोडी तिकडे बोट करून म्हणू लागली, ए चलो उठो, अब तुम्हारा नंबर है. हे ऐकताच तन्वीला कापरे भरले. तिला वाटले की आता हा मला सुद्धा त्या व्यक्तीप्रमाणे मारून विमानाच्या खाली फेकून देईल. तन्वीने घाबरून आपले डोळे बंद केले. तेव्हा तो आतंकवादी हळूहळू तन्वीच्या सीटजवळ येऊ लागला. तशी तन्वीच्या हृदयाची गती वाढू लागली. जसा तो जवळ आला तन्वीने आपल्या हातांची मुठ्ठी आवळल्या, पण तिच्या कानी तिच्या बाजूला बसलेल्या व्यक्तींच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा तिने हळूच डोळे उघडले तर ते आतंकवादी त्याला त्याच्या जागेवरून खेचून घेऊन जात होते. तन्वीला तिचा मृत्यू तिच्या डोळ्यांसमोर दिसत होता. तिला घाबरलेले आणि तिच्या डोळ्यातील पाणी बघून तो आतंकवादी तिला म्हणाला, घबराओ मत, हम तेरे जैसी सुंदर लड़कियों को मारेंगे नहीं, बल्कि अपनी बेगम बनाकर अपने मुल्क में लेकर जाएंगे. असे बोलून तो जोरजोराने हसू लागला. त्याला हसताना बघून बाकीचे त्यांचे साथीदार सुद्धा हसू लागले. इस प्लेन जितनी भी सुंदर लड़कियों है उनको दूसरी जगह रखो, बाद में देखेंगे इनका क्या करना है. त्यानंतर त्यांच्या साथीदारांनी तन्वी आणि बाकी काही मुलींना एका दुसऱ्या जागी कैद केले. तन्वी त्यांच्या हातातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यातच त्याच्यातील एका आतंकवाद्याने तिला एक जोरदार कानाखाली मारली. तशी तन्वीचे ओठ फुटून त्यातून रक्त वाहू लागले. त्यानंतर तो आतंकवादी तिला म्हणाला, ज्यादा हुशारी मत दिखा, वरना तुझे मारकर नीचे फेक देंगे. तन्वीच्या बाजूला बसलेल्या त्या व्यक्तीला त्या लोकांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या किंचाळाने सगळे प्लेन हादरून गेले. प्लेनचे अंडर कॅरियर्स बऱ्याच वेळ प्रयत्न करून शेवटी उघडते आणि अश्विन आपल्या काही साथीदारांच्या सोबत हळूहळू आत प्रवेश करतो. पण ते सगळेजण सध्या कपड्याने आत प्रवेश करून गुच्चू प्रवाशांसोबत जाऊन बसणार होते, जेणेकरून ते आतंकवादी त्यांना प्रवासी समजतील आणि त्यांच्यावर हल्ला करणे सोपे होईल. सगळे एक एक करून आत जातात आणि गुच्चू प्रवाशांच्या बाजूला जाऊन बसतात. अश्विन सगळीकडे नजर फिरवून तन्वी कुठं दिसते का ते बघतो, पण ती त्याला दिसत नाही. तो बघतो
प्लेनच्या आत फक्त 4 आतंकवादी होते. अश्विन आपल्या साथीदारांना हळू आवाजात म्हणाला, इकडे फक्त 4च लोक आहे. आपण एक एक करून त्यांना ठार मारू शकतो. पण आता कॉकपिट मध्ये किती आतंकवादी असतील याचा अंदाज नाही. पण आधी आपण यांना टार्गेट करू. अश्विन त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. त्यातला एक जण जसा अश्विनच्या जवळ येऊ लागला तसा अश्विनने त्याच्या हातातून काहीतरी पडल्याचे नाटक केले. तसा तो आतंकवादी सुद्धा काय खाली पडले ते बघण्यासाठी वाकला. तसा अश्विनने त्याला खालीच दाबून धरले आणि त्याला गोळी झाडून मारले. बंदुकीला सायलेन्सर असल्यामुळे त्यांचा आवाज सुद्धा झाला नाही. आणि त्यानंतर त्याने त्यांची बॉडी आपल्या बाजूच्या सीटवर बसून ठेवली आणि त्यांच्या तोंडांवर एक फडके टाकले. जणू काही तो झोपलेलाच आहे असे भासत होते. त्याला असे बघताना दुसरा आतंकवादी त्यांच्या जवळ येत आणि अश्विनला विचारू लागला, ये कौन है? अश्विन त्याला म्हणतो, ये मेरे दादाजी है. काफ़ी बूढ़े हैं. उनकी तबीयत ठीक नहीं लग रही थी, इसीलिए सो रहे हैं. इतने डर के माहौल में इसको कैसी नींद आ रही है? और एक कपड़ा क्यों मुंह पर रखा है? उतारो उसे. अश्विनला वाटले कपडा हटवला तर त्याला कळून जाईल हा त्याचा साथीदार आहे. अश्विनने इकडे तिकडे बघितले आणि आपल्या दुसऱ्या सहकाऱ्याला मागून इशारा करून त्याला मारायला लावले. त्याने गुपचूप मागून येऊन त्याला सायलेन्सर बंदुकीने गोळी झाडली. तसा तो खालीच कोसळला. त्याची बॉडी अश्विनने सीटच्या गॅपमध्ये लपवून ठेवली. आता बाहेर फक्त दोघे वाचले होते. आता त्यांना कसे मारावे याचा विचार ते करू लागले. तेवढ्या अचानक एक पॅसेंजर जोरजोरात ओरडून म्हणू लागला, प्लीज थोड़ा खाना मिलेगा क्या? मेरी बेटी को बहुत भूखी लगती है. ज़्यादा नहीं, थोड़ा सा ही चाहिए. त्यावर एक आतंकवादी म्हणाला, खाना चाहिए? तुझे क्या ये होटल लग रहा है? और हम लोग वेटर भूख से मरे जा रहे हो तो तेरी बेटी, वरना वैसे भी हम सबको मरने ही वाले हैं. असे म्हणून तो जोरजोरात हसू लागला. पण तो व्यक्ती खूप गयावया करत होता. शेवटी कोण जाणे त्याला काय वाटले तर त्याने एक सँडविच घेऊन तो त्या व्यक्तीजवळ आला. असे वाटत होते की त्याला त्या लहान मुलीची दया आली असेल, पण असे नव्हते. तो ते सँडविच स्वतः खाऊ लागला. त्या मुलीला चिडवू लागला आणि ती मुलगी आपल्या वडिलांजवळ सँडविच मागू लागली. तिचे वडील आपल्या हतबलपणाने रडू लागले. अश्विनने आपल्या सहकार्याला इशारा करून आतंकवाद्याला त्यांच्याजवळ असलेले मोफिनचे इंजेक्शन द्यायला लावले. त्या तिसऱ्याही आतंकवाद्याला मोफिनचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून अश्विन त्यांच्या जवळ असलेल्या सूर्याने त्याचा गळा चिरला आणि त्याची सुद्धा बॉडी एका सीटच्या आत लपवली. त्यांच्यातल्या शेवटच्या आतंकवाद्याला आपले तिन्ही सोबती न दिसल्याने तो त्यांना शोधू लागला आणि अचानक तो अश्विन जवळ आला आणि त्याला म्हणू लागला, तू कौन है? जब हमने प्लान हाईजैक किया था तब तू प्लेन में नहीं था. बता तू कौन है? अश्विन त्याला काही बोलणार दुसऱ्या एका सहकार्याने त्याच्या मागून वार करून मारून टाकले. बाहेरील सगळे आतंकवादी संपले होते. आता अश्विनने नवीनला कॉल करून सांगितले, नवीन, बाहेरील सगळे आतंकवादी ठार झाले. तू आता कॉकपिटमध्ये असलेल्या आतंकवाद्यांना निगोसिएशन करण्यात व्यस्त कर. मी हळूच आत जाऊन हमला करेल. ठीक आहे सर, हा प्लॅन चांगला आहे. मी त्यांच्याशी तोपर्यंत निगोसिएट करतो. अश्विन आता कॉकपिटमध्ये जाण्याचा विचार करू लागला. त्याने तोपर्यंत सगळ्या पॅसेंजरला विश्वासात घेतले. तो त्यांना म्हणू लागला, तुम्ही सगळे आता घाबरू नका. आम्ही तुम्हाला वाचवायला आलेलो आहोत. आता मला सांगा, बाकी लोक कुठे कुठे आहेत? त्यातील एक जण म्हणाला, सर, काही मुलांना त्यांनी कॉकपिटमध्ये बंदी करून ठेवलेले आहे. तसेच एअर होस्टेस स्टाफला इकॉनॉमिक क्लासमध्ये ठेवलेले आहे. ठीक आहे, आता तुम्ही सगळे अगदी शांत बसा. घाबरायची गरज नाही. तिकडे नवीन आतंकवाद्याच्या कॉलची वाट बघू लागला. त्यांचा कॉल येताच तो त्यांना बोलू लागला, हेलो, मैं अभी किसी से बात कर रहा हूँ. मुझे पता चलेगा क्या? मैं शकीर बात कर रहा हूँ. हमारे आका को कब तक रिहा करोगे? जब तक हमारे आका को छोड़ेंगे नहीं तो मैं तुम्हारे पैसेंजर और एयर होस्टेस को मार दूंगा. ये देखो शकीर, तुम्हारे आका को हम रिहा करेंगे, लेकिन हम तुम पर भरोसा कैसे करें कि तुम हमारे सारे यात्रियों को सुरक्षित छोड़ोगे? पहले तुम हमारे यात्रियों को छोड़ दो, हम तुम्हें तुम्हारे आका सौंप देंगे. तुम्हारी लड़ाई हमसे है. उन बेजुबान यात्रियों का क्या कसूर है? उसमें एक भी यात्री और स्टाफ को खरोच भी नहीं आनी चाहिए. तुम तुम्हारे आका की रिहाई भूल जाना. ये ऑफिसर, तुम कुछ ज़्यादा ही बोल रहे हैं. भूल मत, तेरे यात्री मेरे कैद में है.
हमारे आका को रिहा करने में तू जितनी देर करेगा उतनी ही लोगों की तुझे लाशें मिलेगी. तो आतंकवादी नवीन सोबत निगोसिएशन करत होता. तेवढ्यातच अश्विनने त्या मेलला आतंकवाद्याचा युनिफॉर्म घातला. म्हणजे आत कॉकपिटमध्ये असलेल्या आतंकवाद्यांना असे वाटेल की ते त्यांचे साथीदार आहे आणि ते कॉकपिटचे दार उघडतील. अश्विन कॉकपिट जवळ आपल्या सहकाऱ्यांसोबत पोचला आणि कॉकपिटचे दार वाजवले आणि बाजूला उभा राहिला. त्याला युनिफॉर्ममध्ये बघून त्या आतंकवाद्याला तो आपला साथीदार आहे असे वाटले आणि त्याने बेसावध दार उघडले. तसंच अश्विन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर अटॅक केला आणि त्यांच्या एक एक करून सगळ्या आतंकवाद्यांना गोळ्या झाडल्या आणि तसाच नवीनला फोन केला. नवीन, आपण जिंकलोय. आम्ही सगळ्या आतंकवाद्यांना संपवण्यात यशस्वी झालो. आता सगळ्या पॅसेंजरला इथून बाहेर काढण्याची व्यवस्था कर. तोपर्यंत मी सगळ्यांना बाहेर काढतो आणि कमिशनर सरांना सांग आता त्यांना त्यांच्या आकाला सोडायची गरज नाही. 2 यात्री सोडून बाकी सगळे सुरक्षित आहे. काही लोक जखमी आहेत. फोन ठेवताच अश्विन तन्वीला शोधू लागला. ती त्याला एका कोपऱ्यात डोकं गुडघ्यात घालून रडताना दिसले. त्याने तिला आवाज दिला, तन्वी. तसे तिने मान वर करून बघितले. समोर अश्विन दिसताच ती धाबत त्याच्या मिठीत गेली आणि त्याला पकडून रडू लागली. त्याने हळूच तिची हनुवटी आपल्या हाताने वर केली आणि तिच्या ओठातून येणारे रक्त आपल्या ओठाने पुसत तिला म्हणाला, तन्वी, तुला असे कसे का लागले? तिने त्याला सगळं सांगितलं. ती त्याला म्हणाली, अश्विन, मला वाटले हा माझा शेवट आहे. यानंतर मी तुला कधीच बघू शकणार नाही. अश्विन म्हणाला, तुला काय माझ्यावर विश्वास नव्हता? मी तुला असे सोडणार होतो होय? तुला मी आपला जीव देऊन सुद्धा सोडवू आणले असते. तन्वी त्याच्या ओठांवर हात ठेवत म्हणाली. तन्वी म्हणाली, बस आता मरण्याचा शब्द तुझ्या ओठांवर नको. आता आपल्याला तर खऱ्या अर्थाने जगायचे आहे. आय लव्ह यू जान. मला आधी इथून घेऊन चल. मला आता इथे एक क्षण सुद्धा घालवायचा नाही आहे. मला फक्त तुझ्या मिठीत राहायचे आहे. अश्विन म्हणाला, आय लव्ह यू टू जान. पण तुला आता तरी मी असा पकडून राहू शकत नाही. आधी मला माझी ड्युटी पूर्ण करू दे. तोपर्यंत मी तुला माझ्या ड्रायव्हरला सांगून माझ्या घरी सोडायला सांगतो. तू आराम कर. मी काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून लगेच येतो. तन्वी म्हणाली, नाही, मला आता कुठंच जायचे नाही. फक्त तुझ्यासोबत राहायचे आहे. असे म्हणत तिने त्यांच्या होठाला चुंबन घेतले. तो सुद्धा हसत तिला म्हणाला. अश्विन म्हणाला, ठीक आहे, चल मग माझ्या बरोबर. अश्विन सगळ्या प्रवाशांना घेऊन प्लेनच्या बाहेर आला. ॲम्ब्युलन्स बोलावून जे जखमी होते त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि सगळ्या आतंकवाद्यांच्या बॉडी जमा करून बाहेर काढल्या. बाहेर जाताच नवीनने अश्विनसोबत हात मिळवून त्याचे अभिनंदन केले. तसेच गृहमंत्री आणि कमिशनरने सुद्धा त्याचे अभिनंदन केले. तन्वीकडे बघून गृहमंत्र्यांनी त्याला विचारले, या कोण आहेत? त्यावर अश्विन म्हणाला, ही माझी होणारी वाईफ आहे. तन्वी अश्विनकडे बघतच राहिली. कारण याआधी कोणी तिला अशी ओळख करून दिली नव्हती ना. ही सुद्धा त्या फ्लाईटमध्ये होती. त्यावर मंत्री त्याला म्हणाला, म्हणूनच होणारी वाईफ त्या प्लेनमध्ये होती. तरी तुम्ही आम्हाला त्याची थोडीशीही कल्पना दिली नाही आणि हे मिशन तुम्ही आपल्या जीवाची पर्वा न करता पूर्ण केले. खरंच आपल्या देशाला तुमच्यासारख्या बहादूर ऑफिसरची गरज आहे. आज सगळा देश तुमच्यावर गर्व करत आहे आणि तुम्हाला या कामगिरीबद्दल भारत सरकारकडून पुरस्कार देण्यातच येईल. अश्विन म्हणाला, थँक्यू सर. पण हे माझे एकट्याचे ध्येय नाही, तर या मिशनमध्ये जे जे माझ्यासोबत होते त्याचे सुद्धा आहे. हो हो, अर्थात आम्हाच्याकडून तुमच्या पूर्ण टीमला अभिनंदन. तर आता तुम्ही तुमच्या होणाऱ्या वाईफला घेऊन घरी जा, कारण त्यांना सुद्धा आरामाची गरज आहे. तेवढे बोलून गृहमंत्री आणि कमिशनर निघून गेले आणि अश्विन तन्वीकडे बघून हसत तिला आपल्या जवळ घेत म्हणाला, आता आपल्याला कोणीही दूर करू शकत नाही. चल आता आपण आपल्या घरी नाही, आपल्या घरी जाऊ. अश्विन तन्वी जातो. त्याने तन्वीला बेडवर बसवले आणि फर्स्ट एड बॉक्स आणून तन्वीच्या ओठाला जी जखम झाली होती तिला हळूहळू साफ करू लागला आणि तिला दुःख होऊ नये म्हणून त्यावर हळूवार फुंकर घालू लागला. तो जसा फुंकर घालू लागला तशी तन्वी आपले डोळे बंद करू लागली आणि तिच्या त्या बंद डोळ्यातून आसू झळकू लागले. तिचे ते आसू त्याने हळूच पुसले आणि तिला विचारले. अश्विन म्हणाला, काय झाले? खूप दुखतंय का? तन्वी म्हणाली, नाही. अश्विन म्हणाला, मग तुझ्या डोळ्यात आसू कशासाठी? तिने काहीच न बोलता त्याला आपल्या मिठीत घेत रडू लागले. त्याने सुद्धा तिला आपल्या मिठीत घट्ट कवटाळले. तिला बोलला, आता मला तुझ्या डोळ्यातून एक थेंब सुद्धा नको. तुला माहीत आहे, जेव्हा मला कळलं की तुझे प्लॅन हायजॅक झाले
तेव्हा मला असे वाटले जसा काही माझा जीवच गेला. मी त्या क्षणांपासून तहान-भूक विसरलो होतो. मला तुला कसेही करून परत आणायचे होते. अश्विन, याआधी कोणीही माझ्यासाठी एवढे प्रेमाने वागले नाही. तू माझ्यावर नेहमी एवढेच प्रेम करशील ना? मला कधी सोडून तर जाणार नाही ना? मी तर आता तुझ्याशिवाय एक क्षण पण वेगळी राहू शकत नाही. तन्वी म्हणाली, मी सुद्धा. अश्विन म्हणाला, तू आता आराम कर. आणि तो उठलायला जाताच असतो तर ती त्याचा हात पकडून त्याला म्हणाली. तन्वी म्हणाली, कुठे जात आहे आता मला सोडून? तुम्ही पण माझ्याजवळ मला मिठीत घेऊन झोपा ना. आता मला तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा घालवायचा नाही आहे. तो सुद्धा तसा तिच्या बाजूला तिला आपल्या मिठीत घेऊन झोपतो आणि ती शांत झोपते. दोघे एकमेकात असे मिसळतात जणू काही दुधात साखर. तन्वी जिकडे तिकडे बघते तर खूप काळोख असतो. कुठे उजेड दिसतो का ते बघते, पण खूप अंधार असतो. ती चाचपडत जाते. तेव्हा तिला कळतं ती एका कुठल्या तरी रूममध्ये बंद आहे आणि ती रूम खूप दिवसांनी बंद असल्यामुळे त्या रूममध्ये कुबट असा वास येतो. त्या वासानेच तिचा जीव गेल्यासारखे वाटते. ती बाहेर निघण्यासाठी खूप खटपट करते, पण दार काही गेल्या उघडत नाही. ती जोरजोराने आवाज देते, पण तिचा आवाज ऐकणारे बाहेर कोणीच नसतं. ती अश्विनला आवाज देते, अश्विन, मला वाचव. मला बाहेर काढ. मी येथे बंद आहे. ती रडत असताना अचानक त्या खोलीची खिडकी उघडण्याचा आवाज येतो. ती पटकन खिडकीकडे धावत जाते. खिडकीच्या बाहेर सुद्धा अंधार असतो आणि एक छोटासा डिम लाईट सुरू असतो. त्या लाईटचा खूप मंद असा प्रकाश असतो. तिला त्या मंद लाईटच्या प्रकाशामुळे तिच्या बाहेर निघण्याची एक उमेद दिसते. ती खिडकी बाहेर बघते, कोणी दिसतं का? पण अचानक तिला बाहेर 4-5 तोंडाला फडके बांधलेले बंदूकधारी लोक दिसतात. त्यांचे डोळे रागाने लाल झालेले असते. त्यातले 2 जण एका व्यक्तीला पकडून ओढत घेऊन येतात. त्या व्यक्तीने तोंड काळ्या फडक्यात झाकून असते आणि ते लोक त्या व्यक्तीला तन्वीच्या डोळ्यांसमोर बेदम मारहाण करतात. तो व्यक्ती जोरजोराने ओरडतो. नंतर त्यातलाच एक बंदूकधारी येतो आणि त्या व्यक्तीच्या तोंडाचे फडके एका झटक्यात ओढून काढतो. तर तो व्यक्ती अश्विन असतो. म्हणजे ते लोक अश्विनला मारत असतात. अश्विन तन्वीकडे एकटक बघत असतो. त्याला असे बघताच ती जोरजोराने ओरडते, सोडा माझ्या अश्विनला. त्याला असे मारू नका. अश्विन. तेवढ्यातच अचानक त्या खोलीत प्रकाश येतो. बाजूला अश्विन असतो. तो तन्वीजवळ जात तिला विचारतो, तन्वी, काय झाले? मी इथेच आहे. तन्वी त्याच्या गालांवरून हात फिरवते आणि त्याला आपल्या मिठीत घेत रडते. अश्विन तिला म्हणतो, स्वप्न बघितले होते का तू? तन्वी म्हणाले, हो अश्विन, खूप भयानक स्वप्न होते ते. अश्विन म्हणाला, स्वप्न शेवटी स्वप्नच असतात. प्रत्यक्षात थोडेच उतरते. तू आराम कर. मी तुझ्यासाठी चहा आणतो. तन्वी परत बेडवर लेटते आणि तिला पडलेल्या त्या वाईट स्वप्नांचा अर्थ शोधते. अश्विन चहा घेऊन तिच्या जवळ जातो. तो तिला म्हणतो, घ्या मॅडम चहा. अश्विनच्या हातात एकच कप बघून तन्वी त्याला म्हणाली. तन्वी म्हणाली, हे काय एकच कप? तू नाही चहा घेणार का? अश्विन म्हणाला, घेणार ना, या कपातून. तन्वी म्हणाली, आणि माझ्यासाठी? ती त्याच्याकडे भुवयात आणून म्हणू लागली. त्यावर तो तिला हसून म्हणाला, आता तुझं माझं असं काही उरलं नाही. जे काही आहे ते आपल्या दोघांचं आहे. तेव्हा हा एकच कप आपल्या दोघांचाही आहे आणि आपण दोघे एकाच कपाने चहा पिणार. त्यानंतर ते दोघेही एकाच कपाने एक दुसऱ्यांच्या डोळ्यात बघून चहा पिऊ लागला. चहा पिऊन झाल्यावर अश्विन तन्वीला म्हणाला, तन्वी, माहीत आहे मला चहा याआधी कधीच एवढा गोड वाटला नाही. त्यावर तन्वी लाजून त्याला म्हणाले, चल हट, चावट कुठला. म्हणे चहा कधी एवढा गोड वाटलाच नाही. काहीतरीच. अश्विन म्हणाला, अगं हो, मी खोटा थोडेच बोलतो. चहा गोड यासाठी वाटला कारण त्यात तुझ्या ओठांची गोड साखर घातल्या गेली होती. तन्वी म्हणाली, तुझं ना अश्विन काहीतरीच असता. बरं, मला आज निघावं लागणार. माझे प्रेझेंटेशन बाकी होते. मी जर गेली नाही ना तर माझा बॉस माझा जीव घेईल. जमलं तर माझी तिकीट बुक करून दे. अश्विन म्हणाला, असे काय ग, राहा की माझ्याजवळ आणखीन काही दिवस. काही म्हणणार नाही तुझा बॉस. सांग त्याला की मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत काही दिवस राहत आहे. तन्वी म्हणाली, नाही अश्विन, मला जावंच लागणार. आणि हो, तसेही लग्नाआधी असे सोबत राहणे बरे नव्हते. तू माझ्यासोबत लग्न कर आणि घेऊन ये मला आयुष्यभरासाठी आपल्या घरी. अश्विन म्हणाला, ठीक आहे ना. मी दिल्लीसाठी कुठली फ्लाईट आहे का ते बघतो. तन्वी म्हणाले, नाही अश्विन, फ्लाईट नाही. मला आता फ्लाईटने
जायला खूप भीती वाटते. जे माझ्यासोबत झाले ते मला कधी विसरणं शक्यच नाही. तू माझ्यासाठी रेल्वेचे तिकीट काढ. मी रेल्वेने जाईल, पण फ्लाईट नाही. बोलता बोलताच तन्वीचे हातपाय सुन्न व्हायला लागले आणि तिला कापरे भरले. तिला आता तिच्यासोबत जो अनुभव आला होता तो तिला आता परत घ्यायचा नव्हता. अश्विन तिला समजावत म्हणाला, हे बघ तन्वी, एकदा घडलेली घटना परत घडेल असं नसतं. तुला जो वाईट अनुभव आला तो परत घडेल असं पण नाही. त्यासाठी तू काय कधीची फ्लाईटने जाणार नाहीस का? मी त्या आतंकवाद्यांना पकडले की नाही? आता ते परत कशाला येणार? आणि आले तरी मी सोडणार थोडेच आहे. परत त्यांना पकडेल, मारून टाकेल, पण तुला काही होऊ देणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कुणीही तुझ्या केसालाही स्पर्श करू शकणार नाही, कारण तू माझी या PSI ऑफिसर अश्विन देसाईची आहेस. समजले ना? एवढे बोलून त्याने तिला आपल्या मिठीत कवटाळले. आणि तन्वी, तुला इतकीच भीती वाटत असेल तर मी तुझ्यासोबत दिल्लीला येतो तुला सोडून द्यायला. अश्विन सोबत येत आहे म्हटल्यावर तन्वी त्याला म्हणाली, तू खरंच मला सोडायला येशील? अश्विन म्हणाला, हो. आणि त्यानंतर मी माझ्या घरी जाऊन आई बाबांना तुझ्याबद्दल सांगून तुझ्यासोबत लग्न करायला तुझ्या घरी येईल. त्यासाठी मला तुझ्या आईबाबांना सुद्धा भेटावं लागेल आणि त्यांना लग्नासाठी तयार करावं लागेल. तन्वी म्हणाली, अश्विन, असं होईल ना? तुझे आईबाबा मला स्वीकारेल ना? अश्विन म्हणाला, हो ग बाई, नक्कीच स्वीकारतील. मी आधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रजा टाकून येतो. तू तोपर्यंत तयार हो. अश्विन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर तन्वी जायची तयारी करते. अश्विन स्वतः तन्वीला सोडायला दिल्लीला गेला. तिला सोडून परत तो आपल्या घरी मुंबईला जाणार होता. तेव्हा तो तन्वीला म्हणाला, तन्वी, मी माझ्या घरी आज तुझ्याबद्दल सांगेन आणि मला असं वाटते तू सुद्धा माझ्याबरोबर माझ्या घरी चालावं. म्हणजे मला माझ्या आईवडिलांना समजून सांगणे सोपे होईल. त्यानंतर आपण तुझ्या घरी जाऊ आणि तुझ्या आईबाबांना सुद्धा भेटू. त्यावर तन्वी त्याला म्हणाली, मला असे तुझ्या आईवडिलांसमोर यायला भीती वाटते. ते मला स्वीकारतील की नाही, कारण एका रेप विक्टिमला सून म्हणून स्वीकारणे कठीण आहे आणि मला कुणावरही जबरदस्ती करायची नाही आहे. अश्विन म्हणाला, हे बघ तन्वी, असे घाबरून काहीही एक होणार नाही. आज ना उद्या आपल्या या परिस्थितीचा सामना करावाच लागेल. तू माझ्यासोबत आहे म्हटल्यावर मी कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाईल. त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे आणि मला विश्वास आहे माझे आई बाबा आपल्या लग्नाला नक्की तयार होईल. त्यावर प्रिया म्हणाली, तन्वी, अश्विन बरोबर बोलत आहे. तुला सुद्धा जावे लागेल आणि मला खात्री आहे सगळं चांगलं होईल. तन्वी कशीबशी अश्विनसोबत जायला तयार होते. दोघेही मुंबईला पोहोचतात. अश्विनला एका मुलीसोबत आलेल्या बघून त्यांचे बाबा चकित होतात. एवढी मुलीच्या 4 हात लांब राहणारा त्यांचा मुलगा चक्क एका मुलीसोबत. अश्विन घरात पोहोचताच आपल्या बाबांच्या पाया पडतो आणि तो त्यांच्या तन्वीसोबत ओळख करून देतो आणि म्हणतो, अश्विन, बाबा, ही तन्वी आहे. दिल्लीला एका मल्टीनॅशनल कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. तसा अश्विनने तन्वीला इशारा करून वडिलांच्या पाया पडायला लावले. त्यावर तन्वी लगेच अश्विनच्या वडिलांच्या पाया पडली. त्यांनी सुद्धा तिला हसत आशीर्वाद दिला. अश्विनच्या आईने छान स्वयंपाक केला. त्यानंतर ते सगळे जेवण करून हॉलमध्ये बसले. अश्विनने खूप विचार करून सरळ विषयाच हातात घेतला. तो म्हणाला, आई बाबा, मला तुम्हाला काही सांगायचे होते. ते दोघेही त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले. आई बाबा, मी आणि तन्वी एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्हाला लग्न करायचे आहे. त्यावर त्यांचे बाबा म्हणाले, ते मला कळालेच होते. त्याशिवाय तू कोणा मुलीसोबत असा काय आला असता का? आम्हाला दोघांचाही तुमच्या लग्नाला काही अपेक्षा नाही. आम्हाला तन्वी आवडलेली आहे आणि अशा सुंदर हुशार मुलीला नाही म्हणणारे आम्ही मूर्ख थोडीच आहोत. अश्विन म्हणाला, आणि थांबा बाबा, तुम्ही आमच्या लग्नाला होकार द्याल त्याआधी मला तुम्हाला तन्वीबद्दल काही महत्त्वाचे सांगायचे आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय द्या. बाबा म्हणाले, असे काय सांगायचे आहे बेटा? अश्विन म्हणाला, तन्वीचा भूतकाळ फार वाईट आहे बाबा. तिने आयुष्यात खूप काही सहन केले. तिला अतोनात दुःख भोगावे लागले. 5 वर्षाआधी तिच्यावर बलात्कार झाला होता. हे ऐकताच अश्विनचे आई बाबा त्यांच्या शरीरातील त्राण गेल्याप्रमाणे झाले. जसे जणू काही कोणी छातीत सुरा खुपसावा असे झाले होते. त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्यावर अश्विनची आई कशीबशी स्वतःला सावरत म्हणाली, बलात्कार? हे काय बोलत आहे अश्विन? तू एका बलात्कार झालेल्या मुलीशी लग्न करणार? तुला वेळ तर नाही ना लागले? तू असा कसा काय विचार करू शकतो? आपली समाजात काही इज्जत आहे, आबरू आहे की नाही?
आम्हाला वाटले की ही एक चांगल्या घराची सुसंस्कृत मुलगी आहे आणि ही तर मला बोलायलाही कशी तरी वाटते. शी, मला तुला मुलगा म्हणायला सुद्धा लाज वाटत आहे. हे सगळे ऐकताच तन्वी रडत रडत बाहेर पडते. तिला बाहेर जाताना बघून अश्विन तिला आवाज देत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि तो तिच्या मागे जाणार तसा त्याची आई त्याचा हात पकडून ठेवत म्हणाले, जाऊ दे तिला, बरे झाले. तशाच मनाने आपल्या घरून निघून गेली ती. अश्विन आपल्या आईला हात सोडायला विनंती करतो तेव्हा ती त्याला म्हणाली, तुला शपथ आहे माझी, जर तू त्या मुलीच्या मागे गेला तर आम्ही तुझ्यासाठी मेले असू. अश्विनला आपल्या आईच्या असल्या बोलण्याचा विश्वास बसत नाही. तो म्हणाला, आई, हे काय केलंस तू? मला आपली शपथ घातलीस. तू आपली शपथ परत घे. मला आता जाऊ दे. ती आपले काही बरं वाईट करेल. ती या शहरांसाठी नवीन आहे. मला जाऊ दे आई. आई, तू अशी कशी बोलू शकतेस? तू पण एक स्त्री आहेस ना. जोपर्यंत तुला तन्वीची हकीकत माहीत नव्हती तोपर्यंत तुम्हाला ती सुंदर सुसंस्कृत मुलगी वाटत होती. काय बाबा, तुम्ही आताच म्हणाले होतास ना. मग जेव्हा तुम्हाला तिच्या बलात्काराबद्दल कळले तर ती तुम्हाला नकोशी वाटली. आता तुम्हाला ती सुंदर सुसंस्कृत नाही वाटत का? शेवटी तुम्ही या घाणेरड्या समाजाचे एक भागच झालात की. तुम्ही काही त्यांच्यापेक्षा वेगळे नाही. अरे, व्यक्तींची सुंदरता ही त्यांच्या बाहेरील रूपांवरून ठरत नसून त्यांच्या अंतर्मनावरून ठरत असते. जे मी बघितले, तिच्यासोबत जो अन्याय झाला त्याची चुक्या तिला का देत आहे? चूक तर त्या तिच्यावर बलात्कार करणाऱ्या लोकांची आहे ना. मग त्याची शिक्षा तिला का? अगं आई, मी तर तुम्हाला तिचे सत्य सांगणार देखील नव्हतो, पण फक्त केवळ तिच्या आग्रहामुळे मी सांगितले. ती म्हणाली, ती तुझे आई वडील आहेत. त्यांना तिचे सत्य माहीत असणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांना फसवल्यासारखे होईल आणि मला कुणालाही फसवून संसार करायचा नाही. ज्या मुलीला सगळ्यांनी फसवले ती दुसऱ्याला कसे काय फसवेल? आणि बाबा, तुम्ही तर पत्रकार आहात ना. तुम्ही जेव्हा बलात्कार पीडित मुलीवर लिहिता तेव्हा तर तुम्ही खूप भरभरून लिहिता की समाजाला आपली विचारधारा बदलायला हवी, समाजाने बलात्कार पीडितांना स्वीकारायला हवे. आणि जेव्हा प्रत्यक्षात तुम्हाला ही संधी आली तेव्हा तुम्ही असे हताश होऊन बसलात. शेवटी तुम्ही दाखवून दिले तुम्हीही काही त्या समाजापेक्षा वेगळे नाही. बोलायला काहीही लागत नाही, पण प्रत्यक्षात स्वीकारायला विचार करावा लागतो. मी ऐन वेळेने नाहीचे समजू शकतो, पण तुम्ही एका निरपराधी मुलीचा काय दोष आहे, जिच्या समाजाने तर अवहेलना केलीच, पण जवळच्या व्यक्तींनी सुद्धा तिला सोडलेच नाही. आज जर तुम्ही मला तिच्या जवळ जायला अडवले तर माझ्या लेखी तुम्ही कवडीमोल असाल. आजपर्यंत बाबा मी तुम्हाला आपला हिरो समजत आलो, जो नेहमी खऱ्यांसाठी लढला. मग ते काय, त्याचे फक्त लिखाणापुरती मर्यादित होते? अचानक अश्विनचे वडील आपल्या खुर्चीवरून उभे झाले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, सोड त्याला, हाच जाऊ दे त्याला. आज जर मी त्याला अडवले तर मी माझे स्वतःचे तोंड बघू शकणार नाही. आज मला माझ्या मुलाने मला घाणेरडेपणाचा आरसा दाखवलेला आहे, ज्यात मला माझेच प्रतिबिंब अनोळखी वाटू लागले. लोकांना बोलण्याआधी आपण स्वतःकडे बघायला हवं. समाजात बदल घडवून आणण्यासाठी आपण आपल्यात आपला विचार बदलून घडवून आणायलाच पाहिजे. हे जास्त महत्त्वाचे आहे. जा अश्विन, जा आणि माझ्या होणाऱ्या सुनेला सन्मानाने आपल्या घरी घेऊन ये. अश्विनच्या आईने सुद्धा आपला हात सेल सोडला आणि म्हणाली, जा अश्विन, जा. तिला लगेच घेऊन ये. मला तिची माफी मागायची आहे. अश्विन धावत पडत जाऊन तन्वीला शोधू लागला, पण ती त्याला कुठेच दिसत नव्हती. शेवटी त्याला अचानक आठवते, ती एकदा म्हणत होती तिला समुद्र फार आवडतो. त्याच्या लाटांमधून जाताना त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने सगळे दुःख हरवले जातात आणि मन शांत होते. तसाच तो तिला शोधत समुद्रकिनारी जातो. त्याला ती त्या लाटांच्या बाजूला उभी दिसते. तो तिला आवाज देत धावत पडत तिच्या जवळ जातो आणि तिला आपल्या जवळ ओढतो. तिचे डोळे आसवांनी भरलेले होते आणि कपडे पाण्याने. तो तिला लगेच आपल्या घट्ट मिठीत घेतो आणि म्हणाला, हे काय तन्वी, एवढ्यातच हार मानली? आणखीन खूप लढाई बाकी आहे. तन्वी म्हणाली, मी काय करू अश्विन, मला खूप हताश झाल्यासारखं वाटतं. असे वाटते की मी जणू एक शाप आहे. ज्यांच्या आयुष्यात जाते त्याला दुःख नक्कीच देते. आधी माझे आईवडील आणि आता तू. सोड, मला जाऊ दे. मी आपली एकटीच बरी. माझा त्रास मलाच होऊ दे, दुसऱ्याला नको. अश्विन म्हणाला, मी बरा तुला एकटीला सोडणार आहे का? तन्वी, तू माझ्यासोबतचा. तुला माहीत आहे, आई बाबा आपल्या लग्नाला तयार झाले. त्यांनी मला तुला म्हणजे आपल्या सुनेला घरी घेऊन यायला सांगितले. तन्वी त्याच्याकडे बघत म्हणाली, खरंच? अश्विन म्हणाला,
हो अगदी खरं. आता आपले डोळे पुस बघू आणि आपला अवतार ठीक कर. तू देसाईंच्या घराची सोनारी सून आहे. त्यावर तन्वी आपले लगेच डोळे पुसते आणि स्वतःला सावरते आणि दोघेही घरी जायला निघतात. तन्वीला घरी येताच अश्विनची आई तिची माफी मागते आणि तिला म्हणाली, मी चुकले. तन्वी, मला माफ कर. मी एक स्वतः स्त्री असून तुझ्या वेदना कशा काय समजू शकले नाही. देवीची पूजा करणारे आम्ही तर आम्ही तुझी अवहेलना केली. देवी आई तरी आम्हाला कसे काय माफ करेल. हा समाज तर तुझा गुन्हेगार आहेच, सोबत आम्हीही आहोत. अश्विनची आई तन्वीसमोर हात जोडून उभी होती. तिला असे बघून तन्वी तिला म्हणाली. तन्वी म्हणाली, बस काकू, तुम्ही मला अशी माफी मागू नका. तुम्ही मोठ्या आहात. मोठ्यांनी माफी नाही तर आशीर्वाद द्यायचा असतो. मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे, बाकी काही नको. आई म्हणाली, माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असेलच पोरी. आता लवकरच तुला आमची सून बनवून घरी आणायची आहे. अश्विनची आई डोळे पुसत म्हणाली, चला सगळे लग्नाच्या तयारीला लागा. मला आता राहवत नाही. कधी हिला आपली सून बनवते असे झाले आहे. अश्विन, तू आपल्या सुट्ट्या आणखीन वाढवून घे. अश्विन म्हणाला, हो हो आई, आधी मला तन्वीच्या आईबाबांना भेटू तर दे. त्यांना सुद्धा मी त्यांचा जावई म्हणून पसंत तर नको करू दे. आम्ही दोघे उद्या सकाळीच नागपूरसाठी निघणार आहोत. तन्वी एकटीच बाल्कनीत उभी असते आणि आपल्या विचारात गाढ गुंतलेली असते. अश्विन हळूच मागून येऊन तिला मिठी घेतो आणि जोराने दचकतो आणि स्वतःला त्यांच्या मिठीतून सोडवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणाली. तन्वी म्हणाली, सोड अश्विन, कोणी बघेल. मी काही आता सोडणार नाही आणि तसेही आता मला आपल्या लग्नाची परमिशन मिळालेलीच आहे. स्वतःला सोडवत तन्वी त्याच्याकडे वळून बघत म्हणाली, लग्नाची फक्त परमिशन मिळालेली आहे, लग्न काही झाले नाही. तेव्हा माझ्यापासून जरा लांबच उभे राहायचे. अश्विन म्हणाला, बरं बरं बाबा, राहील मग. ये मला हे सांग, तू इथे एकटी उभी राहून कसला विचार करत होती. तन्वी म्हणाली, माझ्या आईबाबांचा. मी घर सोडून पळून गेले आणि त्यानंतर त्यांनी मला कधीच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही आणि मी देखील आपल्या कामात व्यस्त झाल्याने म्हणावे की त्यांच्यासोबत बोलून मला नागपूरच्या त्या कडू आठवणी येतील या भीतीने मी तसा प्रयत्न पण केला नाही. अश्विन म्हणाला, एवढेच ना, यावेळी आपण दोघेही सोबत जाऊ आणि मी त्यांच्यासोबत समजूत काढेल. बघू काय म्हणतात ते. तन्वी अश्विनच्या खांद्यांवर डोके ठेवून म्हणाली, हे बघ, काय होईल ते होईल. तू माझ्यासोबत असल्यावर मला कसलीच काळजी नसते. त्यावर ते दोघेही आपापल्या खोलीत जाऊन झोपी जातात. सकाळी उठताच अश्विन आणि तन्वी नागपूरला जायची तयारी करतात. निघताना तन्वी अश्विनच्या आई वडिलांच्या पाया पडते. अश्विनची आई तन्वीला जवळ घेत म्हणाली, काळजी करू नको बेटा, सगळं काही ठीक होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही नेहमी तुझ्यासोबत राहणार आहोत. आम्ही तुला नेहमी आपली मुलगी म्हणूनच बघू, सून म्हणून नाही. अश्विन आपली कार्ड काढतो आणि दोघेही नागपूरसाठी निघतात. तन्वी जशी नागपूरला पोचते तसं तिला त्या जुन्या आठवणी सतावू लागतात. पण ती आपले डोळे बंद करून दीर्घ श्वास घेत अश्विनचा हात आपल्या हातात घेते आणि काही क्षणातच अश्विन आणि तन्वी घरी पोचतात. तन्वी हळूच दाराची बेल वाजवते. तन्वी अश्विनकडे घाबरलेल्या नजरेने बघते आणि तो सुद्धा तिला इशाराने शांत व्हायला सांगत असतो. काही वेळातच दार उघडते आणि समोर तन्वीचा भाऊ असतो. तो काही न बोलता एकटक तन्वीकडे बघत राहतो. त्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही. तन्वी प्रत्यक्षात त्याच्या समोर उभी आहे. तो काही बोलला नसला तरी त्याचे डोळे मात्र खूप काही बोलून गेले. तन्वीचे बाबा आराम खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते तर आई स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. तन्वीला खूप दिवसांनी तिच्या आईच्या हातच्या आमटीचा सुगंध येत होता. दार उघडल्यावरही अक्षयचा काहीच आवाज न आल्याने तन्वीचे बाबा अक्षयला म्हणाले, अक्षय, कोण आले. बाबांचा आवाज येताच अक्षय आपले पाणावलेले डोळे पुसत म्हणाला, बाबा, तन्वीताई आलेली आहे. तशी तन्वी आत प्रवेश करते. तिला आत आलेले बघताच तन्वीचे वडील आपल्या आराम खुर्चीवरून उठतात. हातात असलेल्या वर्तमानपत्र खाली फेकतात आणि तन्वीसोबत येऊन तिला म्हणतात, तू इथे कशी काय आलीस. तुला माहीत आहे ना, तुझ्यासाठी या घराचे सगळे दरवाजे बंद आहेत. ते आमची झाली ती शोभा पुरे झाली. आता आम्हाला शांतीने जगू दे ना. तू आमच्यासाठी केव्हाचीच मेली. तुझ्या नावाने तर मी आंघोळसुद्धा घातलेली आहे. तू निघ इथून. तन्वीच्या वडिलांच्या आवाजाने तन्वीची आई आतून धावत येते आणि आपल्या मुलीला दारात उभी बघून ती कसलाच विचार न करता तिला आपल्या जवळ घेत आणि रडू लागते. त्यावर तन्वीचे वडील तिच्या आईंवर वैतागून म्हणतात, हे काय करत आहेस तू.
तुला सगळं माहीत असूनही तिला जवळ घेतेस, दूर हो तिच्यापासून. त्यावर तन्वीची आई आपले डोळे पुसत म्हणाली, पुरे झाले आता तुमच्या. आजपर्यंत खूप ऐकून घेतले. स्वतःची मुलगी जिवंत असताना तिच्या अंगावाने आंघोळ केली तरी मी गप्पच बसले. तन्वीबरोबरचे सगळे संबंध तोडले तरी पण मी गप्पच बसले. आजपर्यंत कधी तुमच्या शब्दाबाहेर गेले नाही, पण आज मात्र मी गप्प बसणार नाही. मी एक आई आहे. मी माझ्या मुलीसाठी कशी दूर नाही राहू शकत. आज ती स्वतः आपल्या दारी आलेली आहे आणि तुम्ही तिला घालवत आहात. आम्ही नेहमी तुमच्या भावनांचा विचार केला, पण तुम्ही आमच्या मनाचा कधीच विचार केला नाही. मी म्हणते, काय चूक होती माझ्या मुलीची, जिला समाजाने तर छळलेच, पण वडील म्हणून तुम्ही तरी काय केले? ज्यावेळी तिला तुमच्या आधारांची गरज होती त्यावेळी तुम्ही तिच्याकडून तोंड फिरवले. ती जर घरून निघून गेली नसती तर तुम्ही तिचे काय केले असते? तिच्या इच्छेविरुद्ध कुणाशीही तिचे लग्न लावून दिले असते आणि लग्नाव्यतिरिक्त तिच्याकडे तुम्ही दुसरा पर्याय कोणता ठेवला होता की काय? तिने तुम्हाला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही ऐकायला तयार नव्हता ना. या दुष्ट समाजातल्या लोकांच्या बोलण्यात तुम्ही आले आणि आपल्या मुलीचा आनंद कशात आहे ते विसरूनच गेलात. शेवटी तिचेही काही स्वप्न होते, तिलाही काही बनायचे होते. आज जर तुम्ही तन्वीला माफ करून घरात घेतले नाही तर मी स्वतःचा काही तरी बरं वाईट करूनच घेईल. एवढेच बोलता तन्वीची आई भुवळ घेऊन खाली कोसळली. तन्वीने आपल्या आईला पटकन आपल्या मांडीवर घेतले आणि रडू लागली. तन्वीचे बाबा सुद्धा घाबरे गुबरे झाले आणि अक्षयला ओरडून म्हणाले, अरे बघत काय बसला, जा पाणी आण. तिने बहुधा आज बीपीची गोळी घेतली नसावी. अक्षय धावत जाऊन पाणी घेऊन आला. तन्वीने अक्षयच्या हातातून ग्लास घेत थोडे पाणी आईच्या चेहऱ्यांवर शिंपडले. ती हळूहळू शुद्धीवर आली आणि तिने स्वतःला तन्वीच्या मांडीवर बघितल्यावर हळूवार श्वास घेत तिच्या गालांवरून हात फिरून लागली. आपल्या आईची अशी व्यवस्था बघून तन्वी म्हणाली, हे काय ग आई, स्वतःची काय अवस्था करून घेतलीस तू? मी तुम्हाला सगळ्यांपासून दूर जरी होते, पण तुम्ही तिघेही नेहमी माझ्या हृदयात होतात, जे मला प्रत्येक वेळी मला साथ देत होते. मी तुमच्या तिघांवर खूप प्रेम करते. बाबा माझ्यावर कितीही रागवले तरी मी काय त्यांच्यावर प्रेम करणे सोडणार होय? ते माझे बाबा आहेत, त्यांना माझ्यावर रागवायचा पूर्ण अधिकार आहे. तसेही त्यांनी मला प्रेमाने जवळ घेण्यालायक मी कुठेच काम केले नाही. उलट माझ्यामुळे त्यांना लोकांचे खूप बोलणे ऐकावे लागले. त्यांची होती नव्हती सगळी इज्जत माझ्यामुळे गेली, तर ते मला कशाला प्रेम करणार? आई, ते त्यांची जागी बरोबर आहेत. वाईट तर मी आहे, दुर्भागी तर मी आहे. देवाने माझ्या नशिबात लिहून ठेवले होते ते घडले, त्यासाठी माझे बाबा जबाबदार नाही. आज मी इथे खूप हिंमत करून बाबांची माफी मागायला आले होते, पण मी त्यांना मला माफ करण्यासाठी हट्ट तर करू शकत नाही ना. पण बाबा, मी तुम्हाला एकच म्हणेन, जमलं तर तुमच्या या दुर्दैवी मुलीला माफ करा. एवढे बोलून तन्वी अश्विनकडे बघून म्हणाली, चल अश्विन. तन्वीला आपल्यापासून दूर जाताना बघून तन्वीची आई तन्वीच्या बाबांना रडून म्हणू लागली, अहो ती जात आहे, तिला थांबवा, नाहीतर आपण तिला नेहमीसाठी गमवू. एकदा तरी तिला थांबवा ना. तन्वी अशी म्हणून जोरजोराने रडू लागली. एवढे कसे हो कठोर तुम्ही? आपली मुलगी जात आहे. तन्वीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागले. तन्वी जशी घराचा उंबरठा ओलांडणार तेवढ्यातच तन्वीच्या वडिलांनी तिला आवाज दिला, तन्वी, तन्वी थांब बेटा, आपल्या घरी परत ये. हा बाप तुला जेवढा कठोर दिसतो ना तेवढा नाही आहे ग. तुझ्या आठवणीशिवाय माझा एक दिवस सुद्धा नाही गेला. मी बाप आहे. तुझ्या आईसारखं रडून आपलं दुःख मला नाही व्यक्त करता येत. तन्वी आपल्या बाबांचे वाक्य ऐकताच ती धावत त्यांच्या जवळ गेली आणि तन्वी म्हणाली, बाबा मला माफ करा. त्यावर त्यांनी तन्वीला आपल्या जवळ घेत म्हणाले, बाबा म्हणाले, माफी कशाला बेटा, तू काही चूक केलीच नाही ना. माफी तर तू मला करायला हवी आहे. तुझ्यासोबत वाईट वागलो. तन्वी म्हणाली, बाबा झाले गेले विसरून जाऊ आणि परत आपण प्रेमाने एकत्र राहू. तन्वीचे वडील अश्विनकडे बघून म्हणाले, तन्वी हे कोण आहे, यांची ओळख तू करून नाही दिली. त्यावर तन्वी म्हणाली, बाबा हे IPS ऑफिसर अश्विन देसाई आहे. अश्विन तन्वीच्या बाबांच्या पाया पडून म्हणाला, काका, मला तुम्हाला सांगायचे होते, आमच्या एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्नाची परवानगी हवी होती. त्यावर तन्वीचे वडील म्हणतात, लग्नाची परवानगी एका अटीवर मिळणार, जर तुम्ही मला काका नाही तर बाबा म्हणाल. त्यावर अश्विन पण म्हणतो, आणि तुम्ही सुद्धा मला तुम्ही नाही फक्त अश्विन म्हणाल. त्यावर सगळे हसतात.
दोन्ही घराची परवानगी मिळाल्यावर दोघांचे धूमधडाक्याने लग्न होते आणि ते दोघे सुखाने संसार करतात. म्हणतात ना, शेवट गोल तर सगळं गोड. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.